बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता 11वा आठवडा सुरू झालेला आहे आणि या 11व्या आठवड्यामध्ये सुरुवात होताच थेट विशालनं प्रभूला पुन्हा एकदा नॉमिनेट केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत विशाल कोटियान हा प्रभू शेळकेला वारंवार नॉमिनेट करतच असतो. नेमकं विशाल प्रभूला नॉमिनेट का करतो, नेमकं त्याला एकट्यालाच टार्गेट का करतो, घरामधले जे इतर सदस्य आहेत त्यांना सोडून प्रभूलाच नेहमी टार्गेट का करतो, पण टार्गेट करतो तर करतो, त्याच्या टार्गेटचा काही फायदा सुद्धा होत नाही. तो मागच्या वेळी सुद्धा म्हणला होता की इथून पुढे मी तुला प्रत्येक वेळी टार्गेट करणार आहे, प्रत्येक वेळी तुला नॉमिनेट करणार आहे. आता असा जरी तो म्हणला तरी सुद्धा प्रभूला त्याचा काही फरक पडत नाही आणि प्रभू आता घराबाहेर जात नाही असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र विशाल वारंवार टार्गेट का करतो आणि त्याचा परिणाम काय होतो हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता बिग बॉस मराठीच्या घरातला 11वा आठवडा सुरू झालाय आणि काल रात्री नॉमिनेशनचा टास्क सुद्धा पार पडला. आता या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये विशालनं पुन्हा एकदा प्रभूला नॉमिनेट केलं. ते स्वतः कॅप्टन झाला, पण प्रभूला नॉमिनेट का केलं? कारण की त्याचा गेम दिसत नाही, तो अजूनही तन्वीचा पदर देऊन चालतो. प्रभू तन्वीचा तो शाडू आहे, तिच्याशिवाय त्याचा काही गेम नाही असं सुद्धा विशालनं कारण दिलं आणि प्रभूला त्या ठिकाणी नॉमिनेट केलं. जर आपण पाहिलं तर विशालनं दिलेलं जे एक कारण आहे की तो तन्वीच्या सोबत राहतो, तन्वीच्या मागं फिरतो, त्या कारणामुळे तो त्याची कठपुतली आहे म्हणून त्याला नॉमिनेट केलं, हे कारण बरोबर आहे. पण मात्र प्रभू खेळत नाही किंवा त्याचा गेम दिसत नाही, त्याची मतं मांडत नाही, हे कारण मात्र त्या ठिकाणी बरोबर नाही, हे कारण चुकीचं आहे. कारण की आता तन्वीला प्रभू आवडतो, प्रभूला तन्वी आवडते, दोघा जणांचं बहीण भावाचं नातं आहे, दोघं जण मिळून मिसळून खेळतात, चांगल्या पद्धतीनं बोलतात, आपले मुद्दे मांडतात. मग अशा पद्धतीचं नातं तयार होणं बिग बॉसच्या घरामध्ये काही नवीन गोष्ट नाही किंवा अशा पद्धतीनं राहणं हे सुद्धा काही चुकीचं नाही. म्हणजे जेव्हा विशाल रुचितासोबत मैत्री करतो, तिच्यासोबत गुलू बोलतो, तेव्हा त्याला रुचिता त्याची शाडू वाटत नाही किंवा त्याची कठपुतली वाटत नाही. पण मात्र जेव्हा अनुश्रीला तो काही गोष्टी सांगतो, संकेतला काही गोष्टी सांगतो, गेम कसा खेळायचा, काय करायचा, हे त्याला कठपुतली वाटत नाहीत. म्हणजे स्वतः जे करायचं ते त्याला काही वाटत नाही, पण दुसरे जे करतात ते त्याला कठपुतली वाटतात, की त्यांच्या आडून ते गेम खेळतात असं सुद्धा विशालला वाटतं. मग आता हे नॉमिनेशनचा टास्क पार पडत असताना त्यांना वेगवेगळी कारणं देऊन प्रभूला नॉमिनेट केलेलंच आहे. पण मात्र या सगळ्या गोष्टींचा परिणाम या आठवड्यामध्ये तरी प्रभूवर काही होईल असं आपला वाटत नाही. कारण की नॉमिनेट झालेले जे 7 सदस्य आहेत, या 7 सदस्यांपैकी फक्त एकच सदस्य घराबाहेर जाणार आहे आणि त्या सदस्याचं नावाचा जर आपण विचार केला तर ते नाव असणार आहे रेवाचं. कारण की मागच्या आठवड्यामध्ये संस्कृती गेली, या आठवड्यामध्ये घराबाहेर रेवा जाईल. त्याच्यामुळं प्रभू असतील, दीपाली असतील, राकेश असेल, अनुश्री असेल, सागर असेल, हे सगळे सेफ होतील आणि फक्त रेवाच घराबाहेर जाईल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. म्हणून विशालनं प्रभूला नॉमिनेट केलं, त्याचा काहीही परिणाम या आठवड्यामध्ये तरी होणार नाही. पण मात्र तो नेहमी प्रभूला टार्गेट का करतो या गोष्टीचा जर आपण विचार केला तर घरातले जे इतर सदस्य आहेत ते त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं वागतात. म्हणजे टोळीतले जे सदस्य आहेत, संकेत त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं वागतो, अनुश्री त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीनं वागते, राखी त्याच्या फेवरमध्येच आहे, इतर जे सदस्य आहेत ते सुद्धा त्याच्या फेवरमध्ये आहेत. म्हणून तो प्रभूलाच नेहमी टार्गेट करतो, त्याला वाटतं प्रभूलाच सगळ्यात आधी घराबाहेर काढावं. पण मग तो प्रभूला घराबाहेर काढता स्वतः विशालनं घराबाहेर नाही जावं, असं नाही व्हायला पाहिजे असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.